नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहेत. लाडकी बहीण संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना आहेत. पुढील पेमेंटसाठी सर्वांना नेमकी काय आहे ही सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब करा चॅनल. लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळीच्या सर्व अपडेट, योजनेमध्ये होणारे बदल तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला. पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट. पहा, या ठिकाणी हे काम आत्ताच करून घ्यायचं आहे, नाहीतर योजनेचे जे पैसे आहेत 4,500 रुपये गमवून बसणार आहात तुम्ही. पुढचा हप्ता. सविस्तर बातमी पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले आहेत. आता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत. त्यामध्ये या योजनेत ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात थेट 4,500 रुपये डिपॉझिट होणार आहेत. पण तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे, नाहीतर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर असे एकत्रित मिळून 4,500 रुपये खात्यात जमा होणार आहेत. तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 1,500 रुपये जे आहेत ते जमा होणार आहेत. आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि ज्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या महिलांनी आपला जो अर्ज आहे तो नियमित तपासायचा आहे. अर्ज मंजूर झाला आहे काय, स्टेटस चेक करायचे आहे ज्या अर्जावर. आणि तुम्हाला स्टेटसमध्ये रिसबमिट नावाचा देखील आता ऑप्शन पाहायला मिळणार आहे. पर्याय दिलेला असेल तर संबंधित कागदपत्र पुन्हा तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहेत. ही प्रक्रिया केल्यानंतर त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे. पहा, 29, 30 आणि 31 ऑगस्ट दरम्यान ज्या महिलांचा अर्ज ऑगस्टमध्ये भरलेला आहे आणि मंजूर आहे, आधार सेटिंग आहे, अशा महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तर हे पैसे यायला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. पण जर पुढचे हप्ते पाहिजे असतील, म्हणजेच ज्या महिलांना 4,500 रुपये येणार आहेत त्यांना जर हे पैसे पाहिजे असतील तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. ती म्हणजे अशी की तुम्हाला अगोदर तर अर्ज करणे गरजेचं आहे आणि अर्ज केला असेल तर तो मंजूर व्हायला पाहिजे. अर्ज मंजूर झाला नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रिसबमिट नावाचा ऑप्शन येणार आहे. तुमचे कागदपत्र तुम्हाला परत अपलोड करायचे आहेत. सप्टेंबरमध्ये जे 4,500 रुपये येणार आहेत त्यासाठी अर्ज मंजूर असणे गरजेचं आहे. अर्ज मंजूर झाला नसेल तर तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळणार नाही. हाही महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन प्रक्रिया पूर्ण करा आणि अर्ज पुन्हा सबमिट करा. आता लवकरात लवकर अर्ज मंजूर होत आहेत. अर्ज तपासणीची जी प्रक्रिया आहे ती खूप फास्ट गतीने होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज केला तर तो अर्ज तुमचा मंजूर होऊन जाईल. एखाद्या वेळेस तुमची छोटीशी चूक झालेली असेल, तुम्ही कदाचित फोटो व्यवस्थित अपलोड केला नसेल, कागदपत्र अपलोड करायचं राहून गेलं असेल किंवा कागदपत्रे स्पष्ट दिसत नसेल, अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला अर्ज पुन्हा भरावा लागणार आहे किंवा रिसबमिट करायचा पर्याय दिला जातो. त्यामुळे पुन्हा तुम्हाला संधी मिळालेली आहे. तर या संधीचं नक्की सोनं करा आणि लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या भरून रिसबमिट करून टाका. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी काळजी करण्याचे कारण नाही, कारण तुम्ही जे बँक अकाउंट अर्जात भरले आहेत त्याच अकाउंट आधारशी जर लिंक असेल, DBT लिंक असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. आधारशी DBT लिंक असणं अकाउंट गरजेचं आहे. जर आधारशी बँक लिंक नसेल तर तुमच्या खात्यात हे पैसे येणार नाहीत. त्यामुळे अगोदर आधार कार्ड बँकेशी DBT लिंक आहे का हे तपासून तुम्हाला घ्यायचं आहे आणि नसेल तर लगेचच बँक अकाउंटशी आधार लिंक करून घ्यायचं आहे तुम्हाला. तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. पुढचा हप्ता तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे जर ही प्रक्रिया पूर्ण असेल. ज्या महिलांना 4,500 रुपये येणार आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. आणि ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले होते त्यांना 29 ऑगस्टपासून 31 ऑगस्ट दरम्यान पैसे यायला 29 ऑगस्टपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर असलेल्या सर्व महिलांना, ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्यांना
पैसे मिळणार आहेत। आता ज्या इथून पुढे अर्ज करतील, म्हणजे ज्यांचा अर्ज सप्टेंबर महिन्यामध्ये मंजूर होणार आहे, त्यांच्यासाठी या तात्काळ सूचना ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज अगोदर केलेला असेल आणि जर तो मंजूर नसेल तर तुम्हाला तो चेक करायचा आहे, कशामुळे तुम्हाला तो अर्ज रिजेक्ट झालेला आहे आणि त्यानंतर त्या अर्जाचं रिजेक्शनचं कारण दुरुस्त करून तुम्हाला रिसबमिट करायचा आहे अर्ज। तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत। तर महत्त्वाच्या सूचना आहेत, लवकरात लवकर ही कामे करून घ्या। काहीच दिवस बाकी आहेत। लाडकी बहीण योजनेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। परत भेटू, धन्यवाद।